2019-2020च्या कोरोना काळात सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना, नगर परिषद अचलपूर यांच्या संकल्पनेतून ऑक्सिजन पार्कची निर्मिती व्हावी पिढीचा विचार करून तयार करण्यात आल्या. सुरुवातीतील अनेक अडचणींचा सामना करत असता आज सामान्य नागरिक, विद्यार्थी, वृद्ध यांना कुठेही चालता फिरता येणार अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राणवायू स्रोत तथा दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती आकर्षण म्हणून ऑक्सिजन पार्क निर्माण झाले आहे. ऑक्सिजन पार्कला आजपर्यंत मुख्य अभियंता, प्रादेशिक, जिल्हाधिकारी, कमिशनर, DFO, अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन रेताळ जमिनीमध्ये तयार झालेल्या या ऑक्सिजन पार्कची प्रशंसा राज्य प्रशासनापर्यंत पोहोचवली आहे. अशीच भेट 27 जुलै रोजी परतवाडा शहरातील राजा शिवाजी महाविद्यालयामधील शेकडो विद्यार्थी व शिक्षक यांनी भेट देऊन प्रत्येक वृक्षाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी आदिवासी पर्यावरण संघटनेचे वनश्री अध्यक्ष योगेश खानजोडे, संजय डोंगरे उपस्थित होते. तर शिक्षक वानखडे सर यांनी चिमुकली मुले यांना मार्गदर्शन करत वृक्षाचे महत्त्व सांगितले. फक्त फोटो आणि रोपटे लावू नका, तर त्याचे वटवृक्ष करून संगोपन संवर्धन करा असा संदेश दिला. यावेळी राजा शिवाजी महाविद्यालयाचे शिक्षक किटुकले, गारोडी, वानखडे, एकोणकार, शिक्षिका कुबेटकर, दिवाणसह सर्व कर्मचारी वृंदावन उपस्थित होते. नितीन दुरबुडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा.